आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी लातूर यांना एका निवेदनाद्वारे लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर काळगे यांनी दिली होती। ही बातमी महाराष्ट्र टाइम्स न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली होती। याची दखल घेत प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली। जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने मे महिन्यातच थैमान घातल्यामुळे रब्बी पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र जळकोट तालुक्यासह जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा खचून गेला असून शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी करत आहे। शासनाकडून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये रब्बी पिकासाठी तर फळबागेसाठी प्रति हेक्टर 1,00,000 रुपये एवढी मदत शासनाने जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी अशी मागणी तालुका स्तरावरून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारुती पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जळकोट तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, ज्येष्ठ नेते इंद्राळी मामा, संग्राम कांबळे, संग्राम नामवाड, वैजनाथ चव्हाण, हावगी स्वामी, प्रमोद दाडगे, सुधाकर सोनकांबळे, अनिल सोनकांबळे, प्रमोद दांडगे, हुजूर देशमुख, दिलीप कोकणे, गणेश चिखले, नामदेव काकरे, बसवराज काळे, राजू पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। शेतात जाऊन रब्बी पिकांचा पंचनामा करताना मंगळूर सज्जाचे तलाठी आणि कृषी सहाय्यक तोवर हे आहेत।